पुन्हा रात्र झाली की कुर्मादास निघाले फरफटत फरफटत पुढचा. अरे भानुदास महाराजांनी सांगितलं आता पुढचा मुक्काम मांजरसुंबा इथे आहे. कुर्मादास निघाले, तिथंही त्यांनी तेच केलं. भाजी भाकरी सर्व वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. दर मजल करता 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 लहुळ गाव गाठलं. हो, पण आता कुर्मदासाच्या अंगामध्ये त्राण देखील राहिलेले नव्हते. बोलण्याला सुद्धा इच्छा राहिली नव्हती कुर्मदासांची. त्या ठिकाणी त्यांनी तसंच केलं. वारकऱ्यांची व्यवस्था केली. सर्वांना अन्न खाऊ घालणारे कुर्मदास मात्र त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील नव्हता. महाराजांनी विचारलं, कुर्मदासा काय रे, हे काय करून घेतलंय? कुर्मदासाचं पूर्ण पोट पूर्ण सोलून निघालं होतं.